साक्षात् ईश्वरं ब्रह्म। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शान्ति शान्ति शान्ति। हरि ओम। ऐकू येत आहे ना? हो, येते येते. हरे इथपर्यंत झालं आपलं. हा. मुख्य एव च अर्थः स्वीकार्यः मुक्तानां विष्णुलोकगतानामपि न सर्वकाम अवाप्तिः। मुख्य असलेला अर्थच घ्यावा. अमुक्त असणारे जे लोक असतात, हं, विष्णुलोक गानामपी, विष्णुलोकाला गेले तरी देखील त्यांना सर्व कामना वापी प्राप्त होत नाही असा अर्थ. विष्णुलोकानाम लोकगतानामपि न सर्व कामावाप्ती जय विजयादीनाम अप्रिय दर्शनात. जय आणि विजय होते ना, त्यांच्यावर एवढं प्रेम नव्हतं, त्याने परमात्म्याचं दर्शन त्याप्रमाणे घेतलं नाही. अतो अमृत हा सन्, म्हणून जरी अमर्त्य असले तरी देखील, देवलोक असले तरी देखील सर्वान कामान आप्त्वा, सर्वान कामान आप्त्वा ते सुख, अमृत सुख प्राप्त होत नाही असा. काम जरी मिळालं तरी मुक्त कामानवाप्नोति ते चैव श्रेष्ठतः सर्वानपि निरातंकः सर्वदा हरे वशात्. तत्वत्वामध्ये सांगितलं मुक्त लोक कसे असतात. मुक्त कामानवाप्नोति, मुक्त झालेले लोक काम प्राप्त करून घेतात, श्रेष्ठपणे भोग देखील भोगतात. सर्वांपैकी निरातंकः, कोणतेही मध्ये अडथळे न येता सगळेच्या सगळे भोग भोगतात. ते सगळे कसे भोगतात? हरेर वशा, परमात्म्याच्या वशामध्ये राहून भोगतात असं सतत्वामध्ये सांगितलं. षष्ठोध्याय, शेवटचा 6वा अध्याय सुरू करतो. ओम कोयम आत्मेति वयम उपासमहे चतुरस्य आत्मा येन वा पश्यति कहा अयम आत्मा इति वयम उपासमहे. कोणता हा आत्मा म्हणजे कोण आहे, त्याची आपण उपासना करावी लागते. कचरसचा आत्मा, तो किती प्रकारचा आहे, कशा रीतीने आहे. येन पश्यती, ज्या स्वरूपाने तो आपल्याला सगळ्यांना पाहतो, त्या परमात्म्याचं स्वरूप काय आहे म्हणून विचारायला. येन शृणोती, आपण काय केल्याने ऐकतो तो, आणि आपल्या आपण केलेलं सगळं त्याला कसं काय ऐकू येतं. येन गंधा ना जिगती, आपण जे काही गंध वगैरे इत्यादी घेतो ते त्याला कसं काय प्राप्त होतं. येन वाचम व्याकरोती, आपण जे बोलतो ते सगळं तो कोणत्या रीतीने बोलतो असा अर्थ, म्हणजे आपल्याकडून बोलायला होतो. येन स्वादुच्या स्वादुच्या जाना, गोड आहे किंवा गोड नाही आहे अशा प्रकारची गोष्ट त्याला कशी काय कळते, तो कसं काय प्राप्त करून घेतो इत्यादी उपनिषद आहे. त्या उपनिषदावर भाष्य सांगतात. विष्णू ही चिरूप हा उपास्या, खरोखर सांगायचं म्हणजे हा विष्णू परमात्मा आहे, तर कोणत्या रूपाने उपासना करावी बरं. अस्माभी म्हणजे आपण सगळ्यांनी अच्युत हा अच्युत रूपी असणाऱ्या विष्णुरूपी परमात्म्याची उपासना आपण कशी करावी. इत्यपृच्छद, अशा रीतीने रमादेवीने महिदास नावाच्या विष्णू परमात्म्याला विचारलं, कशा रीतीने उपासना आम्ही सगळ्या लोकांनी उपासना करावी. आहताम लक्ष, रमादेवीला लक्ष्मीदेवीला, आहताम महिदासो अर्थ पूर्णानंदतमस्ति. मग महिदास नावाचा जो परमात्मा आहे पूर्णानंद स्वरूपी असणारा, याप्रमाणे तिला सांगायला लागला.
उपास्यस्तादृशो यस्य स्वभाव परमात्मनः. कशा रीतीने उपासना करावी हे सगळं त्याचे उपासना करण्याचे रूप तशा तशा रीतीने असतात. कोणत्या कोणत्या रीतीने असतात ते जाणून घे. येन जीव, त्यामुळे जीवाला दर्शनामुळे त्याला दर्शन प्राप्त होतो आणि प्रेरित स्फुरते सदा. दर्शन करून म्हणजे त्यांना दर्शन देतो आणि त्या परमात्म्याच्या प्रेरणेने सगळे काही त्याच्या हातून घडवत जाते. परमात्मा प्रेरणा देतो, हे करावं ते करावं. सगळ्या कर्माच्या बद्दल सर्व सर्व कार्य जल प्रेरणा देतो असं भाष्य म्हणतो. अरे तद यदे तदयं मनश्चैतत् ज्ञानम अज्ञानम विज्ञानम प्रज्ञानम मेरा दृष्टिर धृतिर्मतिर्मनीषा ज्योतिस्मृतिस्संकल्पः क्रतुरसुः कामो अवशः इति सर्वाण्येतानि प्राज्ञा प्रज्ञानस्य नामधेयानि भवन्ति. हे जे यदेतत् हृदय, आपलं हे जे हृदय आहे की नाही, ते हृदय मग एतत् संज्ञान ही चेष्टा. संज्ञान म्हणजे चेष्टा. हे एतत् संज्ञान अज्ञान विज्ञान, आपल्याला येणार आपल्याला होणार प्राप्त होणार अज्ञान किंवा चांगल्या प्रकारचं ज्ञान, प्रज्ञा, मेधा म्हणजे मेधा सुद्धा कॉमन सेन्स. मेधा, दृष्टी, दृष्टी म्हणजे दिसणं, धैर्य, बुद्धी, मनीषा, इच्छा, ज्युती म्हणजे क्रियाशीलता, क्रियाशक्ती, स्मृती, स्मरण, संकल्प, संकल्प, क्रतू, क्रतू म्हणजे यज्ञ, याग, असु, प्राण, काम, कामना, आवश्य, विवशपणे होऊन राहणे म्हणजे आपल्या हातात न राहणे किती. सगळ्या गोष्टी ज्या आहेत की नाही सर्वांनी येत आणि प्रज्ञानस्य, सगळेच्या सगळे प्रज्ञानरूपी असणाऱ्या त्या परमात्म्याचे नाव आहे बरं का. आपल्याला तो त्याच्याद्वारे देत असतो आणि तिथून सगळं बघत असतो कोण काय कसं कसं करतंय काय. नामधेय भवन्ति, हे त्याचे नाव आहे. यो विष्णू, जो विष्णू परमात्मा हृदयमिती, हृदयम हृत आयनम, हृत म्हणजे हृदय, आपलं आपलं हे चेष्ट आहे ना, त्याच्यामध्ये आयन म्हणजे राहणारा. हृदयमिती हृदगतत्वात प्रकीर्तित, आपल्या हृदयामध्ये राहतो म्हणून त्या परमात्म्याला हृदय या नावाने कळवतो बरं का. एवढं समजून घ्या. मंत्रत्वान मन इत्येव, मंत्रत्वात म्हणता, म्हणता म्हणजे जाणणारा म्हणून त्याकरता परमात्म्याला म्हणा याची म्हणतात बरं का. ज्ञप्तत्वात ज्ञातृ स्वरूप, जपता जपता म्हणजे कळविणार, कारण कळविणारा ह्या रूपाने तिथं राहतो म्हणून कळविणार. हे तर सन्निहितत्वाच, या ठिकाणी सन्निधान करून राहतो म्हणून. पूर्णत्वादेव ते पूर्णत्वाद हे ती कीर्ती, संपूर्ण स्वरूपाने तिथे राहतो म्हणून परमात्म्याला पूर्ण असं म्हणतो बरं का. इतत्वाच तदत्वाच स इतन नाम केशव. इतत्वाच, इतत्वात म्हणजे इथं इथं असतो आणि व्यापतो, राहून व्यापतो याकरता त्याला इतत हे नाव आहे केशव बरं का. इतत्वात, इतत्वात म्हणजे काय, राहणे, इथेपणा त्याच्यामध्ये येतो. सतत आम्ही व्यापतो व्यापतो सगळीकडे पाहितो याकरता ह्याला इतत म्हणून नाव. गुणानाम उच्चयो यस्मात, गुणांचा उच्चय म्हणजे समुच्चय, समुच्चय म्हणजे साठा. गुणानाम उच्चयो यस्मात, ज्या परमात्म्याच्या मुळे सगळ्या गुणांचा संग्रह होतो. स इत्येव शब्दचा म्हणून त्या परमात्म्याला इत्येव असं म्हणलं जातं. गुणी म्हणून म्हणलं जातं. सम्यक ज्ञान स्वरूपत्वात, चांगल्या रीतीचं ज्ञान त्या परमात्म्याचं असतं. समज्ञान, समज्ञान म्हणजे हा कळलं, समजलं. आपल्याला जे समजतं की नाही ते समजायला कारणीभूत असणारा परमात्माच आहे. समज्ञान इति कीर्तित. आतत आतत ज्ञान रूपत्वात अज्ञानम भगवान हरी. असं म्हणतात व्यापलेलं, सगळीकडून व्यापलेलं ज्ञान ते परमात्म्याचं असतंय म्हणून
सगळ्या लोकांना कळतच नाही ते. जिथं जेवढं दिसत आपली दृष्टी जाते तेवढंच कळतं, बाकीचं कळत नाही, म्हणून अज्ञान आहे त्या ठिकाणी. परमात्मा त्या ठिकाणी राहतो बरं का. परमात्म्याला अज्ञान म्हणून नसते, सगळीकडून व्याप्त होऊन राहतो, व्यापून राहतो. याकरता अज्ञान शब्दाने वाच्य आहे बरं. विविध ज्ञान रूपत्वात विज्ञान. अनेक प्रकारच्या ज्ञानाचे रूप त्याचे असतात, एकच प्रकारचं ज्ञान नसते त्याचं. अनेक प्रकारचे ज्ञान त्याचे ज्ञानाचे स्वरूप असल्या कारणाने विज्ञान त्या परमात्मा. ठीक आहे. उत्कृष्टात्मक ज्ञान रूप प्रज्ञानम. उत्कृष्ट रीतीचं परमात्म्याचं ज्ञान आत्मगुण, आत्म्याचे गुण आहे, म्हणून त्या प्रकारचे उत्कृष्ट प्रकारच्या ज्ञान नावाच्या गुणाने पूर्ण भरले असं करून प्रज्ञान म्हणतात. अविस्मृतित्वान मेधास. आठवण न राहणे, अविस्मरण कधी होत नाही, विसरतच नाही, म्हणून याकरता मेधा. दृष्टी दर्शन रूपत दर्शन देतो याकरता, दिसायसारखा आपल्यामध्ये शक्ती देतो याकरता दृष्टी. म्हणून दर्शन रूपाने युक्त असणारा म्हणून त्याला दृष्टी म्हणतात. धृती ही धारण रूपतात. धृती म्हणून त्याला कशाला म्हणतात, नाव कशाला आहे, धारण करून देतो, सगळ्यांना धारण करतो. धैर्याने बोलली होल्ड्स अप, बोलली होल्ड्स अप, त्यामुळे त्याला धृती म्हणतात. मती ही मासु तत्वात, म्हणजे मासु तत्व, मासु बुद्धीमध्ये तथा व्यापून राहतो. ती म्हणजे बुद्धी, बुद्धी मा म्हणजे बुद्धी, त्याच्यामध्ये ततत्वतः विसरून राहतो, विस्तरून राहतो, विस्ताराने बुद्धीमध्ये राहतो. म्हणून नाम अजादी नाम, मनो नावाचे अजय इत्यादी जे आहेत की नाही, नाम नाम अजादी मनीषेषु येतो. त्यांच्या बुद्धींच्या ब्रह्मादिकांच्या सगळ्यांच्या बुद्धीमध्ये नियमन करणारा तोच आहे, म्हणून आत्म्याला मती म्हणतात. सर्व प्रेरक स्वरूपत्वात, सगळ्यांना प्रेरणा देणारा या नावाने त्या नावाने प्रसिद्ध असल्या कारणाने च्युती. सर्व प्रेरक रूपत्वात, सगळ्यांना प्रेरक बनवून राहतो याकरता च्युती म्हणतात. च्युतिरित्य विधीयते. वय बंधाने तू धातू जो आहे की नाही, त्याचा अर्थ वय. वय म्हणजे चांगल्या रीतीने व्यापणं, जूर, वय बंधने, आणि सगळ्यांना बंधनामध्ये टाकतो त्याकरता ज्युती. सर्व प्रेरकत्वात, सगळीकडे व्यापून राहून सगळ्यांना प्रेरणा देतो, म्हणून ज्युती बरं का. जूर धातू आहे, जूर वय बंधने. जू म्हणजे वय बंधने किंवा बंधनामध्ये जाणे. सर्व प्रेरकत्वात ज्युती विधीयते. सर्व देशेषु कालेषु, सगळ्या देशामध्ये सगळ्या काळामध्ये स्वरूपामध्ये देखील सगळीकडून सगळ्या रीतीने सर्वशः स्वरूपेषु सर्वशः परमात्मा सगळीकडे एकाच रीतीने राहतो, त्याच्यामध्ये काही फरक पडत नसतो बरं का. तर सर्वम रमत इत्येव स्मृती नाम जनार्दन, म्हणून परमात्म्याला स्मृती हे देखील नाव आहे. सगळीकडे एकसारखं प्रवृत्त होतो, व्यापून राहतो, त्याला स्मृती म्हणतात. सर्व तृप्ती कर्तृत्वात संकल्प. सगळ्यांना क्लृप्ती म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच, जेवढं पाहिजे तेवढं देत असतो, त्याला संकल्प. तुम्ही जसा संकल्प करता तेवढं संकल्प केलाय तेवढंच देत होतो, त्याला ज्युती म्हणतात बरं का. आहे संकल्प म्हणतात. सर्व तृप्ती कर्तृत्वात संकल्प आहे तिची, संकल्प या नावाने सुद्धा आहे. क्रतु सर्व कर्तृत्व. तुला क्रतू कशाला म्हणतात, सर्व कर्तृत्व, सगळं काही तोच करत असतो, सर्व कर्तृत्वात क्रतु, सगळं काही करता धरता तोच आहे, म्हणून परमात्म्याला क्रतू असं देखील म्हणतात. मे आनंद रूपत्वात काम, मे अपरिमित असणारा काम रूप आहे त्याचं, म्हणून कामीचं रूप धारण करतो. त्याचं रूप कसं आहे हे आपल्याला कळू शकत नाही बरं का. तिथं पाणी होतं बघा. अमेय आनंद रूपत्वात, अमेय आनंद रूपी असल्या कारणाने काम अवशः स्वतंत्रत्व. तो अवश्य म्हणून कशावर म्हणतात, त्याला अवश्य कशाला म्हणतात,
स्वतंत्र असतं कारण दुसऱ्या कोणाच्या वशामध्ये नसतो म्हणून अवश. त्रयोविंशती नाम, ह्या 23 प्रकारच्या नावाने ते परमात्मा वाच्य आहे बर का. वेदैवम हरिम सम्यक, अशा रीतीने परमात्मा चांगल्या रीतीने जाणून घ्यावं. घेतला असताना मुच्यते अखिल संस्कृते, सगळ्या संसारापासून तो मुक्त हो. संस्कृते हे 23 नाव लक्षात ठेवून घ्या. त्रयोविंशती नामकम, ह्या 23 नावांचं प्रसिद्ध आहे आपलं वाक्य. जाणून घ्यावं. या संसारातून आपण मुक्त होतो. एष ब्रह्मा, एष इंद्र, एष प्रजापती, एते सर्वे देवा, इमानि पंचमहाभूतानि पृथ्वी वायु आकाश आपो ज्योतिषि इत्येतानि इमानि च क्षुद्रमिश्राणि इतराणि च अंडजानि चारुजानि जारुजानि चोद्भिद उद्भिजानि अश्वाः गावाः पुरुषाः प्राणजंगमं च पतत्रि पतत्रि च यच्च स्थावरं सर्वं तत् प्रज्ञाननेत्रं, प्रज्ञाने प्रतिष्ठितं प्रज्ञानेन, प्रज्ञानेत्रो आलोकः प्रज्ञा प्रतिष्ठा प्रज्ञानं ब्रह्मा. याप्रमाणे हे उपनिषद आहे. आता या उपनिषदावर भाष्य त्याचे सगळे अर्थ सांगतात. एष ब्रह्मा, हा परमात्मा ब्रह्मशब्दाने वाच्य आहे. एषः इंद्र, हा ह्यालाच इंद्र म्हणतात. एषः प्रजापती, हाच प्रजापती नावाने वाच्य आहे. एते सर्वे देवाः, हे सगळे देवता देखील त्याच्याच नावाने आहे, तोच त्या नावाने प्रसिद्ध आहे. इमानी च पंचमहाभूतानि, हे जे 5 महाभूत आहेत की नाही, ते पंचमहाभूत देखील तो परमात्माच आहे असा अर्थ. पृथ्वी वायू आकाश, पृथ्वी वायू आकाश आप ज्योतिषी, 5. पृथ्वी वायू आकाश पाणी ज्योती इत्येतानि, हे सगळे नावानी, हे सगळे नाव तर या नावाने तर परमात्मा वाच्य आहेच. क्षुद्र मिश्र आणि व क्षुद्र आणि क्षुल्लक असणारे असे आणि मिश्र असणारे थोडं परमात्मा देखील मिसळलेले. क्षुद्र मिश्र आणि इव बीजानी इतराणी, जसे बीज वगैरे इत्यादी वस्तू असतात क्षुद्र गोष्टीने आणि काही उत्तम गोष्टीने मिश्र असतात त्याप्रमाणे. इतराणी तर अंडजानी, आणि काही कसे आहेत अंडापासून उत्पन्न होणारे. इतराणी ते अंडजात, अंडजानी म्हणजे अंडापासून उत्पन्न होणारे. जारुजानी, जारूपासून उत्पन्न होणारे. जारुजात फिर वेदामध्ये म्हणतात. जारुजात म्हणजे जारूपासून उत्पन्न होणारे, म्हणजे जे आपल्या आतमध्ये आतड्या असतात की नाही त्याच्याने उत्पन्न होतात. मग तसे पेशी, पेशी अंड आपण पेशी म्हणतात त्याला. जारुजानी स्वेदजानी, काही आपल्या घामामुळे उत्पन्न होत, म्हणजे घामामुळे काही उत्पन्न होणार असतात. उद्भिजजानी, काही आपोआप फुटून बाहेर येतात. उद्भिज, उद्भिजानी. अश्वाहा, ते कसे घोडे आहे, गाई आहे, पुरुष आहे, हत्ती आहेत. पुरुषाहा हत्ती, त्यात किंचिदम असे जे काही आहेत ते सगळे प्राणी हे जंगम असणाऱ्याचे, ते चालते फिरते असे लोक किंवा न चालणारे लोक, जंगमा अजंगमा म्हणजे चालते फिरते असणारे चालणारे फिरणारे ते, आणि उडणारे. पतत्रीच, पतत्रीच, पतत म्हणजे वर पडतात, वर जातात आणि खाली पडतात, वर जातात आणि खाली पडतात, म्हणजे पतत्री म्हणजे पक्षी. त्याचे स्थावर, जे काही स्थावर आहे स्थिर आहेत न न हलणारे असे सगळे आहेत. सर्व तत्प्रज्ञान नेत्र, त्या सगळ्यांना प्रज्ञान नेत्र परमात्म्यानेच दिलेलं आहे. प्रज्ञाने प्रतिष्ठित, त्या परमात्म्याच्या बद्दलच्या ज्ञान त्यांच्या त्यांच्या हिशोबाने असतंय. आता प्रज्ञानेत्र आलोक, हा त्या त्या प्रज्ञा नावाच्या नेत्राने युक्त असणारा हा आलोक असतो. आलोक म्हणजे सगळा न दिसणारे सगळे लोक. प्रज्ञा प्रतिष्ठा, सगळ्याला प्रज्ञा आधारित असते. प्रज्ञा प्रतिष्ठा प्रज्ञान ब्रह्म, प्रज्ञेमुळे ज्ञान प्राप्त होतं बरं का. म्हणून प्रज्ञा ही मुख्य प्रतिष्ठापना देणारी गोष्ट आहे. तर उपनिषदावर सांगितलं, त्याच्यावर भाष्य काय सांगतं बघा.
ब्रह्मा शिवश्च शक्रश्च देवाश्च अन्ये समस्तशः. ब्रह्मदेव, रुद्रदेव, इंद्र आणि सगळे देवता, सगळेच्या सगळे समस्तशः म्हणजे सगळेच्या सगळे इतर देवता. तथैव पंचभूतानि, त्याचप्रमाणे पंचमहाभूत. पुण्यपाप विमिश्रिता, थोडं पुण्याने आणि थोडं पापाने मिश्रित असतात. ते जे पापाने मिश्रित असतात ते क्षुद्र असतात. पुण्याने मिश्रित असणारे आत्मा म्हणजे बुद्धीने युक्त असतात. क्षुद्र आत्मा नसतो मत्याहा इतरे असुरा. ते कोणी पापिष्ट असतात ते सगळे असुर लोक देखील म्हणले जातात. असुरा सर्वं जगदिदं विष्णोर्वशे तिष्ठति सर्वदा. हे सगळं जग विष्णू परमात्म्याच्या वशामध्ये राहत असते सारखं. ते ना एव नियते नित्य. तोच परमात्मा सगळ्यांना घेऊन जातो, वाहून घेऊन जातो. नित्य वाहून घेऊन जाणार ते बरोबर घेऊन जातो. तस्मिन्नेव प्रतिष्ठित, स्वतःमध्ये परमात्म्यामध्ये सगळं काही प्रतिष्ठित आहे, आश्रय करून घेऊन राहत असतात. परमात्म्याचा आश्रय सोडून कोणीच राहत नसतं. मुक्ता ये आलोक नामान, आलोक नावाचे जे लोक असतात ते लोक सगळे मुक्त असतात. जे लोकात नसतात ते अलोक. त्या लोकांना आलोक नावाचे जे आहेत त्या लोकांना मुक्त असं म्हणतात. मुक्त आहे आलोक नामान नियंते ते त्या सगळ्या लोकांना देखील वाहून घेऊन जातं, म्हणजे वाहून घेऊन जातो विष्णू परमात्मा त्या सगळ्यांना देखील वाहून घेऊन जातो. स्वयंच्या अनन्य निष्ठत्वात, स्वतः मात्र दुसऱ्या कोणाच्या तरी आश्रयाने राहतो का म्हणलं तर नाही. प्रतिष्ठेत विधीयते, अशी त्याची प्रतिष्ठा आहे बरं का. तो मात्र सगळ्यांना प्रतिष्ठा देतो, आश्रय देतो, पण त्याला कोणी प्रतिष्ठा देत नसतो बरं का. देशतः कालतश्च गुणतश्च अतिपूर्तितः. देश, काल, गुण या सगळ्या गोष्टींना तो अत्यंत पूर्ण असल्या कारणे, परिपूर्ण असल्या कारणे तो असा आहे बरं का. म्हणून प्रतिष्ठा म्हणून म्हणतात विष्णू ब्रह्म. त्याच विष्णूला ब्रह्म आहे बरं का. मुख्यतः ते ब्रह्मा हे नाव मुख्यतः कोणाला, ब्रह्मदेवाला सोडून विष्णू परमात्म्यालाच आहे. अन्यत्र न क्वचित, दुसऱ्यांना कोणालाही मुख्यतः येऊ शकत. मुख्यतः ब्रह्मशब्दांत तो परमात्माच आहे, परमात्म्यालाच लागू. स एतेन प्रज्ञेन आत्मना अस्माल लोकात उत्क्रम सके सुखे सर्वान् कामान् आप्ता अमृतः संभवत समभवत समभवत. तो परमात्मा एतेन प्रज्ञेन, ह्या रीतीने प्रज्ञा म्हणजे बुद्धी, बुद्धीच्या रूपाने स्वतः त्या लोकांमध्ये लोकात राहतो. या लोकातून या लोकांना सगळ्यांना उत्क्रम्य घेऊन जातो. अवश्य स्वर्गे लोके त्या स्वतःच्या सर्व लोकांमध्ये घेऊन जातो. सर्वान कामान आपला, सगळे कामना त्याचे पूर्ण करून देतो आणि सगळ्यांच्या बरोबर स्वतः अमृत रूपाने राहत असतो. अमृत समभाव समभाव. म्हणून सगळ्या लोकांचे कामना पूर्ण करून अमृत या स्वरूपाचं नाव पडतं का. अमृत या नावाने त्याला बोलावलं इथे. तो नामा, तो अलोक या नावाचा जो आणखी आहे, सहा अलोक नामा मुक्ता असतो किती मात्र स्वरूपतः. अलोक म्हणजे दुसऱ्या कोणत्याही लोकामध्ये न जाता राहणे, जे आहे आलोक. त्या आलोक नावाने सगळे मुक्त लोक असतात की नाही. ते मुक्त लोक, ते मुक्त नसतात ते या लोकांमध्ये दिसून येत. जे मुक्त होतात ते लोक या लोकात दिसून येत नसतात, म्हणून त्या लोकांना मुक्त लोकांना काय म्हणतात, आलोक. तो आलोक नामा मुक्त असतो शेती मात्र स्वरूप, फक्त चेतना मात्र त्यांच्यामध्ये असतं स्वरूप, बाकी कोणताही स्वरूप नसते. उत्कृष्ट ज्ञान उपस्य उत्कृष्ट रीतीचं ज्ञान याकरता प्रसादात परमात्मना, त्या परमात्म्याच्या प्रसादामुळे त्यांना उत्कृष्ट रीतीचं ज्ञान प्राप्त झालेलं असतं. ज्ञान मात्र चेतना राहते आणि ज्ञान राहतं. प्रकृष्ट ज्ञान रूपस्य प्रसादात परमात्मना, तत्तेच्या प्रसादाने त्यांना तसं ज्ञान प्राप्त होत. तसा ज्ञान दिल्या कारणाने अस्मात देहात समक्रम्य, ह्या देहापासून त्याला उचलून घेऊन जाऊन म्हणजे वर जाऊन गत्वा, म्हणजे ह्या देहाला सोडून वर घेऊन जातो, वर जातो आणि ऊर्ध्वम लोकम उत्तमम निघतो आणि ऊर्ध्व लोकाला जातो, उत्तम लोकाला जातो. ऊर्ध्व म्हणजे वरचे जे लोक आहेत ते सगळे उत्तम, जे खालचे खालचे लोक आहेत ते सगळे अधमा अधमा.
अमृत सन विष्णू लोके, मग अमृत रूपाने असणारा तो परमात्मा त्या लोकांना विष्णू लोकामध्ये घेऊन जातो. तो लोक म्हणजे मोक्षाला घेऊन जातो. भोगांत प्राप्त पुष्कळान, पुष्कळ प्रकारचे भोग त्यांना आणून देतो, मिळवून देतो. मग ते आणि त्याच्याबरोबर स्वतः राहून मग ते स्वीकार करतो. यथेष्ट तो, यथेष्ट त्याच्या इच्छेप्रमाणे स्वीकार, नित्यम केव्हाही त्याला जे जे पाहिजे ते सगळ्यांना देतो आणि स्वतः तर भोगतच असतो. किती वेदा अनुशासन, हे वेदामध्ये सांगितलेली गोष्ट बरं का. वेदाचे अनुशासन आहे, कमांडमेंट आहे. किती वेदा अनुशासन इत्यादी ऐतरेय संस्था इत्यादी सगळे ऐतरेय संहितेचे त्याचे स्वरूप दाखवले. ज्यानंतर देव्या लक्ष्मीला हे सगळं माहित असतं तरी देखील लोकानुग्रहात लोकांना कळावं या उद्देशाने तिने विचारलं. तिला हे सगळं माहित नव्हतं असं नाहीये. लोकानुग्रहातून विशेष ज्ञानार्थांच्या, लोकांना जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये थोडं विशेष ज्ञान त्यांना प्राप्त व्हावं या उद्देशाने लक्ष्मीने विचारलं. ते परमात्मा कोण आहे असं विचारायचं काय का, परमात्मा ती काय जाणत नाही काय. तरी देखील कोय महात्मे पृष्ठ हा, कोण आहे हा आत्मा म्हणून तिला विचारलं, त्याने विचारलं. लक्ष्मीदेवीने त्याला विचारलं. मग तसा लक्ष्मीदेवी विचारलं म्हणजे काय, साठी विचारतो. मग तो भगवान, मग तो भगवान काय म्हणला, तर आत्मेती, त्याला आत्मा म्हणतात. कदर हा असा आत्मेती, कदर हा आनंदतम, तो आत्मा कसा आहे, आनंदतम कसा होतो तो, मग विचार. तर उभयो प्रयोगो, दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी प्रयोगामध्ये आणले जातात ना, तर एका अर्थो सर्वोत्तमो इति शब्द नाही. दोन गोष्टीचे प्रयोग झालेले असताना दोन्ही एकाच ठिकाणी एकाच वाक्याने सांगितले जातात असं नाही. तर उत्तम पोका एक सूत्र आहे, पाणिनी सूत्र. तर हे सगळे शब्द निर्णयामध्ये दिले आहेत. तर तर आणि तमप, तर म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त, त्याच्यापेक्षा अजून जास्त म्हणजे तमप वापरले जातात. एक्सटेंड, एक्सटेंडेड, एक्सटेंड म्हणजे थोडं पहिले. समप म्हणजे काय, एक्सटेंडेड, हे शब्द निर्णयामध्ये सांगितलं जातं. ते दोन गोष्टी आहेत. त्यासाठी दोन्ही दोन्ही गोष्टी विचारल्या जातात आणि सांगितल्या जातात. तर हे समजायला सरत्व आणि तमत्व कळावं म्हणून याकरता दाखवले जात असतात बरं का. यत् प्रेरणादयन जीव दर्शनादी का, परमात्म्याच्या प्रेरणेमुळे हा जीव दर्शनाधीन करोती, त्याला दर्शन इत्यादी प्राप्त होतात. ब्रह्मा ब्रह्मादीनापि तत्प्रेरितत्वात्, हा लक्ष्मीदेवी ब्रह्मदेव इत्यादिकांना सगळ्यांना प्रेरणा तोच देतो, याकरता तो त्या परमात्म्याच्या प्रेरणेने म्हणून म्हणलं जातं. हो. पण पाणी लिहून देऊन हळद लिहून देऊन आणि आहे का तुला तीर्थ कुठे आहे. या ना, हा हे प्रेरणादायन जीव दर्शनाधीन करो, या परमात्म्याच्या प्रेरणेमुळे जीव इत्यादिकांना सगळ्यांना दर्शन परमात्म्याचे होते. महाब्रह्मादीना प्रेरक प्रेरितत्वात दर्शन, महाब्रह्मादिक लोकांना देखील प्रेरणेमुळे दर्शन होतं. संविधान दर्शनादि कारण एकही एकमपी, एक एक गोष्टी सगळे दर्शनाला कारणीभूत असते सगळी गोष्टी लक्षण होती ती वाट. त्याचे लक्षण सगळ्या लोकांना अशा अनेक रीतीने दाखवतो म्हणून त्याकरता ते लक्षण, लक्षणम, लक्षता येते लक्षण, लक्षामध्ये दृष्टीमध्ये आणतो.
काय करता हा शब्द वापरले. सर्वत्र प्रजापती शिवा सगळीकडे लागू होता. प्रजापती शिव म्हणून लागू. लिंगाभिमानित्वात् लिंग अभिमान लिंगाचा अभिमान तो या करता म्हणून लक्षण आहे. काही वस्तूचं जे स्वरूप आहे ते दाखवून देणं हे काम परवडतं लक्षण सांगितलं. प्रजापती ही शिवा शेषो लिंगमित्यविधी प्रजापती रुद्रदेव शेष हे सगळे लक्षण म्हणून लिंगाभिमानी लोक लिंगाचा अभिमानी असतो म्हणून तो लोक ते लोक शब्दाने वाच्य असतात. स्रष्टा गिरीश देवपुराणामध्ये स्रष्टा गिरीश इत्यादी शब्दांपैकी तोच वाक्य समस्त समा सममास्तमयोर युद्धम इति ह्या दोघांचंही युद्ध समान होण्याचं कारण देखील प्रजापती होत आहे. प्राह प्रजापती प्रजापतीने ब्रह्मदेवाने विचारलं वाक्यम शिवस्य तत्श्रुत्वा शक्रो नेत्याह तत्परः यांनी समान आहे सगळ्यांनी समान रीतीने राहावं असं सांगितलं म्हणून शक्र इत्यादी सगळे इंद्राधिकांनी देखील समान आहे. महाराजांच्या काळे पृथ्वी महाराजांच्या काळामध्ये पृथ्वी महाराजांची इंद्राचं युद्ध चालला असताना शंकरांनी येऊन सांगितलं परमात्मा देखील त्याच्या झाले त्यांचं युद्ध थांबवून सांगितलं. शंकरच्या लोकांच्या मनामध्ये राहून समत्व म्हणून त्यांनी काय सांगितलं ह्या लोकाला तिकडच्या लोकांना एक परस्परम भावयंतः परस्परम भावयंतः श्रेय परम वाचत परमात्माचा आदेश आहे. तर महाभारत क्षुद्र मिश्र आणि बीजाने शाल्यादी बीजवत क्षुद्र मिश्र असे साळी वगैरेच्या बीजामध्ये असतात बरं का. क्षुद्र साळी क्षुद्र तांदूळ चांगले तांदूळ भिन्न स्वभावापर माळ्या म्हणून त्या आता असं कारणाने ब्रह्मादी सगळे कसे आहेत भिन्न स्वभावाने युक्त असणारे जे आहेत. सर्व जीव हा सगळेच्या सगळे जीव लोक तसेच असतात. ब्रह्माद्या सर्व एव इथे जीवा भिन्न स्वभाव यथा शाल्यादी बीजाने भिन्न वीर्य मध्ये देखील भिन्न भिन्न प्रकारचे वीर्य असते सामर्थ्य असते सांगतो. प्रथमेतराणी इथे शब्दो माणसानं पहिलं हे दुसरं मनुष्यांच्या मध्ये असते. हा दुसरा आहे हा तिसरा आहे अशा रीतीने भावना मनुष्यांच्या मध्ये प्राप्त होते. आदेव जातानामपी स्वीकारातून त्या परमात्म्याच्या पासूनच सुरू होतात म्हणून सुरू होतात असा अभिप्राय त्या ठिकाणी भिन्न भिन्न प्रमाणे दाखवतो. अंडजत्वात व्युत्पत्ती अंडजत्वादी अंडज म्हणजे अंडापासून उत्पन्न होणारी इत्यादी व्युत्पत्तीच्या प्रकाराप्रमाणे त्यांचे जे जन्म आहेत त्याच्या प्रकाराप्रमाणे ते दिसून येतात. ते सगळे विष्णूच्या अधीन असतात दाखवतो. तसा अस्मान तृणकाष्ठाचे दगड तृण काष्ठ हे सगळे विदुक्षये स्वाम प्रकृती भजनते लोकांना दिसावं या उद्देशाने त्यांचं स्वरूप त्यांना परमात्म्यानं आणून दिलेलं असतं. भारतावतनात म्हणून हे महाभारताचे वाक्य आहे. अश्मादीन अरे अश्म इत्यादिकांना देखील नाव प्राप्त. अरे ते पुढे संतेच पुढे काहीतरी घ्यायचंय. विचारतात. हा, इथून करूयात उद्या. हा संतांचे विचारा काय विचारतात. चक्री आवाज कमी येतोय कट होतोय त्यासाठी अच्छा नाही ते थांबत आवाज होतं कमी ते. येतोय आणि कट व्हायला लागलाय.